नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे आहे, त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत हार्ट अटॅक आणि त्यावरील आधुनिक उपचार या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विवेक महाजन. सर, खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर विवेक महाजन हे फोर्टिस हॉस्पिटल कल्याण इथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतात. या परिसरात ते अचूक निदान, रुग्ण केंद्रित दृष्टिकोन आणि प्रगत हृदय उपचारामधील उत्कृष्टतेसाठी विशेष ओळखले जातात. डॉक्टर महाजन यांनी DM कार्डिओलॉजीचे शिक्षण देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या PGIMER चंदीगड इथून पूर्ण केलेले असून MD मेडिसिनचे शिक्षण AIMS नवी दिल्ली इथून घेतलेले आहे. त्यांचे प्रमुख विशेषत्व प्रगत हृदयविकारांच्या इंटरव्हेन्शनल उपचारांमध्ये आहे. ते नियमितपणे अँजिओप्लास्टी, कॅथेटर आधारित उपचार तसंच आपत्कालीन हृदयविकाराच्या रुग्णांवरती तातडीने आणि प्रभावी उपचार कौशल्यपूर्णरित्या करत असतात. चला तर मग सरांकडून अधिक मार्गदर्शन करून घेऊया, चर्चेला सुरुवात करूयात. सर, हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याच्या आधीची लक्षणं काय असतात हे लोकांना माहितीच नसतं. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला या संदर्भात मार्गदर्शन करा, जेणेकरून रुग्णालयात जाण्याचा कालावधी किंवा उपचार लवकरात लवकर होणं आणि रुग्णालयामध्ये ॲडमिट होण्याचा कालावधी कमी होऊ शकेल. बरोबर, महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक लोकांना असं वाटतं की हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं म्हणजे डाव्या साईडला एक तीव्र कळ येणे आहे, पण ही चुकीची धारणा आहे. ही हृदयरोगाची जी हार्ट अटॅकची लक्षणं आहे ती मेन म्हणजे छातीमध्ये दबाव आल्यासारखं वाटणं, दडपण आल्यासारखं वाटणं, एक चोकिंग सेन्सेशन किंवा गुदमरल्यासारखं वाटणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, ही अशी लक्षणं असू शकतात. आणि जरुरी नाही की ती डाव्याच साईडला असायला पाहिजे. ती छातीच्या मध्यभागी असू शकते, ती उजव्या साईडला असू शकते, पूर्ण छाती भरून आल्यासारखे वाटू शकते, पाठीत असू शकते, मानेच्या मागच्या बाजूला असू शकते, पोटाच्या वरच्या भागात असू शकते, डाव्या हातात असू शकते, उजव्या हातातही असू शकते. ही लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाची आहे. याच्यासोबत घाम येणं, वीकनेस वाटणं, अशक्तपणा वाटणं हे पण असू शकतं. ही लक्षणं वेळेत ओळखली तर तुम्ही वेळेत डॉक्टरकडे पोहोचाल. कारण हार्ट अटॅक म्हणजे हृदयाची नस 100% बंद असल्यामुळे होणारा एक हृदयाच्या स्नायूला डॅमेज आहे. जसा वेळ जातो तसे हृदयाचे स्नायू रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे मरण पावायला लागतात आणि परमनंटली डॅमेज होऊ शकतात. तर जर तुम्ही हे ओळखलं लवकर तर ती नस ओपन केली जाऊ शकते इमर्जन्सी अँजिओप्लास्टीने आणि ती हृदयाचा स्नायू वाचवला जाऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅकच्या पेशंटचा जीव वाचवू शकतो, मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं, हॉस्पिटल स्टे कमी होऊ शकतं. या उलट जर तुम्ही हे ॲसिडिटी आहे, गॅस आहे, कारण याची लक्षणं ॲसिडिटी गॅसशी भरपूर मॅच करतात आणि लोक ते कन्फ्यूज करतात आणि घरीच बसतात. पण जर उशीर झाला तर मग मृत्यूचं प्रमाण वाढतं, हॉस्पिटलमधला स्टे वाढतो आणि जर पेशंट वाचलाही तरी त्याचं हृदय परमनंटली डॅमेज होतं आणि त्याला पुढचं आयुष्य वीक हृदयासोबत काढावं लागतं. अच्छा सर, आजकाल जर पाहिलं ना तर तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणजे आम्ही अनेकदा असे व्हिडिओ बघतो, अशा घटना समोर येतात. तर अशा रुग्णांना, तरुणांना हार्ट अटॅक येऊ नये यासाठी लवकरात लवकर कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे, कुठल्या गोष्टींवरची उपचार होणं अत्यंत आवश्यक वाटतं? आजकाल तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहेत, कारण याच्यासाठी जीवनशैली जबाबदार आहे. आपण आपली पारंपरिक मेहनतीची जीवनशैली सोडून पाश्चिमात्य जीवनशैली अनुकरण हे फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. आपलं डाएट मोर अँड मोर वेस्टर्न झालेलं. आपण नॉनव्हेज जास्त खायला लागलेलो आहोत, डेअरी प्रोडक्ट्स, हाय फॅट डेअरी प्रोडक्ट्स आणि बेकरी आयटम्स हे जास्त खायला लागलो आहे. आपल्या जेवणातले ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, मोडालेले कडधान्य, सॅलॅड्स, फ्रूट्स हे कमी झालेले आहेत. कोल्ड ड्रिंक, सोडा, अजून यासोबत मद्यपान, सिगरेट, तंबाखू याचं सेवन झालेलं आहे. मानसिक तणाव जास्त झालेला आहे, झोप कमी झालेली आहे, एक्सरसाइज कमी झालेली आहे, बसूनच काम होतं. ऑफिसमध्ये भरपूर वेळ बसून लोक काम करतात, मुवमेंट्स अजिबात नाही आहे. तर यामुळे मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशर यासारखे आजार वाढायला लागले आणि याचं रूपांतर नंतर हार्ट डिझिजेसमध्ये होतं. तर तरुण पिढीला हाच एक सल्ला असेल की डाएट बॅलन्स ठेवा, हिरवे पालेभाज्या, मोडाले कडधान्य, सॅलॅड्स, फ्रूट्स हे जास्त सेवन करा. चुकीच्या गोष्टी ज्या सांगितल्या, नॉन व्हेजिटेरियन फूड्स किंवा बेकरी आयटम्स, कोल्ड ड्रिंक्स आणि डेअरी प्रोडक्ट्स हे सगळं कमी करा. एक्सरसाइज नियमित करा. झोप नियमित 8 तासाची झाली पाहिजे. नियमित आपलं ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल हे चेक झालं पाहिजे आणि सिगरेट, दारू, तंबाखू यापासून
हे सगळ्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. आणि एक आहे की काही लोक बरेच दिवस एक्सरसाइज करत नाही आणि मग वेळ मिळाला की एकदम हेवी एक्सरसाइज करायला लागतात आणि त्यामुळे जिममध्ये हार्ट अटॅक्स वगैरे येतात. तर जर तुम्हाला एक्सरसाइज करायची असेल तर नियमित मीडियम लेवलची एक्सरसाइज जरुरी आहे. अनेक दिवस एक्सरसाइज करत नाही आणि सडनली हेवी एक्सरसाइज केला तर तुमचं हृदय त्याच्यासाठी प्रिपेअर्ड नाही आहे, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याची संभावना आहे. नियमित मीडियम लेवलची एक्सरसाइज जरुरी आहे. हेवी एक्सरसाइजची काहीही गरज नाही. सर, तुम्ही जी उपचार पद्धती करता इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक उपचार पद्धतीच्या तुलनेमध्ये ही उपचार पद्धती वेगळी कशी काय? इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचा साधा अर्थ आहे की आपण हृदयाची मोठी मोठी आजारं बिना ओपन सर्जरी, बिना कट केल्या, बिना छाती ओपन केल्या आपण ती ट्रीटमेंट करतो. ती एका पायाची नस किंवा हाताच्या नसमध्ये एक छोट्याशा छिद्राद्वारे आपण हृदयापर्यंत पोहोचतो आणि तिथे कॅथेटर टाकून ते ब्लॉकेज वगैरे असेल तर ते आपण त्याला स्टेंट टाकून बलूनिंग करून स्टेंट टाकून आपण ओपन करतो. तर याच्या आधीची जी सगळ्यात पहिली ट्रीटमेंट पद्धती होती ती बायपास सर्जरी होती. तर त्याच्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागायची. त्याच्यामध्ये ब्लड लॉस व्हायचा, पेशंटचा रिकव्हरी टाईम 7 ते 8 दिवस हॉस्पिटलमध्ये असायचं आणि फुल रिकव्हरी व्हायला 1.5-2 महिने लागायचे. याशिवाय पेशंटला ते मानसिकरित्या पण एकदम हेवी असायचं. पण आता ही अँजिओप्लास्टी आहे त्याच्यामुळे अनेक लोकांची बायपास आपल्याला टाळता येते. पेशंट 2 दिवसात डिस्चार्ज होऊ शकतो, ब्लड लॉस होत नाही, पेशंटची रिकव्हरी पटापट होते, कामावर पण तो 4-5 दिवसांनी जाऊ शकतो. तर यामुळे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमुळे अनेक मोठे मोठे आजार आपण छोट्याशा ऑपरेशन्सने करू शकतो. आणि हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी हळूहळू एवढं प्रगत होत आहे की आपण नवी नवी आजार याच्याने ट्रीट करू शकतो. आता वॉल रिप्लेसमेंट पण आपण बिना ओपन हार्ट सर्जरी करेन मांडीच्या नसमधनं आपण वॉल रिप्लेसमेंट करू शकतो टावी ऑपरेशनने. हार्ट अटॅक आल्यानंतर गोल्डन अवर महत्त्वाचा मानला जातो. मात्र नेमका हा गोल्डन अवर नेमका काय असतो आणि फोर्टिस रुग्णालयात अशी काय विशेष उपचार पद्धती आहे या कालावधीमध्ये रुग्णांचा बचाव होण्यासाठी? जसं मी सांगितलं की हार्ट अटॅक हृदयाच्या नसमध्ये 100% ब्लॉकेज अचानकपणे आल्यामुळे होतं आणि ही नस आपण ओपन नाही केली तर त्या स्नायूला रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे हृदयाचे स्नायू मरण पावतात आणि मग ते हृदय डॅमेज होतं. तर पहिला जो तास असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यात जर आपण ती नस ओपन केली अँजिओप्लास्टी करून तर ते हृदयाला आपण बचाव करू शकतो, तो स्नायू वाचवू शकतो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पहिल्या 90 मिनिटात अँजिओप्लास्टी करणे हे आंतरराष्ट्रीय मानांक आहे, म्हणजे इंटरनॅशनल गोल्ड स्टँडर्ड आहे. ते आम्ही फोर्टिस हॉस्पिटलमध्ये फॉलो करतो. पेशंट आल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये पहिले 10 मिनिटांमध्ये ECG काढले जातो की हार्ट अटॅक आहे की नाही. तो ECG मला पाठवले जातो. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आहे की नाही हे मी निदान करतो. फोनवरच सांगितलं जातं की हा हार्ट अटॅक आहे किंवा नाही आहे. हार्ट अटॅक असल्यास त्याला अँजिओप्लास्टी इमर्जन्सीमध्ये करावी लागेल हे सांगण्यात येतं. पेशंटची लगेच तयारी सुरू होते अँजिओप्लास्टी करायची. आमचा स्टाफ रेडीच असतो, 24/7 आम्ही स्टँड बायवर असतो ऑपरेशनसाठी आणि इमिजिएटली पेशंटला कॅथलॅबमध्ये शिफ्ट केलं जातं आणि पहिल्या 90 मिनिटांमध्ये ती नस ओपन केली जाते. हे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. मागच्या वर्षामध्ये 93% हार्ट अटॅकचे पेशंटचे ऑपरेशन 90 मिनिटांमध्ये आम्ही नस ओपन करण्यात यशस्वी झालो आहे. अच्छा सर, हृदयरोगावरती उपचार करताना आता तुम्ही जी उपचार पद्धती सांगितली ती कशा प्रकारे आणखीन फायद्याची ठरते आणि उपचाराचा कालावधी वाढवते आणि त्यासोबतच रिकव्हरीसाठी कशी फायदेशीर ठरते? ओके, जर तुमचं हृदय अँजिओप्लास्टी वेळेत झाली तर तुमचं हृदयाला होणारा डॅमेज टळेल. त्यामुळे काय की हृदयाला डॅमेज झाला तर मग पेशंटचा हॉस्पिटल स्टे वाढतो, पेशंटचे मृत्यू होण्याचे चान्सेस वाढतात आणि पेशंटचं हार्ट नेहमी करता वीक होऊ शकतं. जर आपण वेळेत उपचार केलं तर मग आपल्याला पेशंटचं हृदय वाचवता येतं, त्याचं पंपिंग पॉवर, इजेक्शन फ्रॅक्शन जे म्हणतात ते नॉर्मल वाचवता येतं. याशिवाय हॉस्पिटलचा स्टे कमी होतो, खर्च कमी होतो आणि पेशंटचे डेथचे चान्सेस कमी होतात. हे आपल्याला वेळेत उपचार केल्यामुळे प्राप्त होतं. अच्छा सर, मुलुंड आणि कल्याणमधले दोन्ही फोर्टिस हॉस्पिटल हे त्यांच्या उपचार पद्धतीसाठी आधुनिक उपचारांसाठी ओळखले जातात. इथली उपचार पद्धती इतर रुग्णालयांच्या तुलनेमध्ये कशा प्रकारे वेगळी आहे रुग्णांचं जीवनमान वाढवण्यासाठी? यासाठी आमचे 3-4 गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही 24/7 अवेलेबल आहोत. आमची इमर्जन्सीमध्ये 24/7 सर्व्हिसेस अवेलेबल आहे. पेशंट आल्याबरोबर हार्ट अटॅक वगैरे असेल किंवा दुसरा काही आजार असेल तर त्यावर त्वरित ॲक्शन घेतली जाते. असं नाही आहे की 3 वाजता पेशंट आला सकाळी हार्ट अटॅक घेऊन तर आपण सकाळी ऑपरेशन करू, असं नाही आहे. 90 मिनिटं म्हणजे 90 मिनिटं. 3 वाजता आल्यावर 4:30च्या आधी ती नस ओपन झालीच पाहिजे. पेशंट सेंट्रिक अप्रोच हे इम्पॉर्टंट आहे आणि आंतरराष्ट्रीय मानांकन जे गोल्ड स्टँडर्ड्स आहे इथे फॉलो केले जातात. 90 मिनिटात अँजिओप्लास्टी झालीच पाहिजे, हे आमचं ऑडिट होत राहतं आणि नाही झालं तर त्याचे कारणं शोधली जातात. हे इम्पॉर्टंट आहे. याशिवाय दुसरं इम्पॉर्टंट आहे की आमच्याकडे स्टाफ वेल ट्रेंड आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्सल्टंट्स जे डॉक्टर्स आहेत ते अवेलेबल आहेत. त्यामुळे पेशंटला योग्य उपचार आणि वेळेत मिळतो. आणि तिसरी गोष्ट आहे आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर खूप अवेलेबल आहे. आमच्याकडे अत्याधुनिक मशिनरीज जसे OCT इंट्राव्हेस्क्युलर इमेजिंग म्हणजे नसच्या आतमध्ये जाऊन आम्ही नसचा फोटो घेऊ शकतो. त्याच्यामुळे अँजिओप्लास्टी एकदम ॲक्युरेट आणि सेफ होतो. नवीन टेक्नॉलॉजी आहे. याशिवाय आमच्याकडे
टावी नावाचं एक प्रोसिजर आहे, ज्याच्यामुळे आम्ही ओपन हार्ट सर्जरी केल्याशिवायच हार्टचे वॉल बदलू शकतो. CRTD, ICD हे सगळे प्रोसिजर अत्याधुनिक जे आहे ते आमच्याकडे उपलब्ध आहे. वर्ल्ड क्लास ड्रग इल्युटिंग स्टेंट्स, आधुनिक स्टेंट्स आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, स्टाफ आणि वेळेत उपचार यामुळे पेशंटचा उपचार ॲक्युरेटली होतो, सेफली होतो आणि वेळेत होतो. यामुळेच खरं तर रुग्णांच्या वाचण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं, कारण आधुनिक उपचार आणि त्यातही वेळेवरती योग्य पद्धतीचे उपचार अत्यंत आवश्यक असतात. सर, भारतामध्ये जसं की आपण पाहतो की आता हार्ट अटॅकचे पेशंट खूप वाढलेले आहेत, तर भारतीयांनी अशी कोणती काळजी घ्यावी, खास करून 3 गोष्टी किंवा तुम्हाला अधिक सांगायचे असतील उपचार तर, कारण ते जितकी माहिती हृदयरोगाच्या रुग्णांसाठी मिळेल तेवढी महत्त्वाची आहे. मी 3 सांगितलं, पण मी 1-2 अजून सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की बॅलन्स डाएट घेणं. मी आताच सांगितलं की डाएटमध्ये आपल्याला हिरवे पालेभाज्या, मोडाले कडधान्य, सॅलॅड्स, फ्रूट्स हे सगळे इन्क्लूड करायला पाहिजे. आपले पारंपरिक जेवण जास्त महत्त्वाचं आहे, वेस्टर्न जेवणांपेक्षा डेअरी प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स आणि नॉन व्हेजिटेरियन फूड्सपेक्षा. याशिवाय सोडा, कोल्ड्रिंक्स हे सगळं अवॉइड करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित मीडियम लेवलची एक्सरसाइज नियमित केली पाहिजे. एखाद्या दिवशी करायची आणि मग अचानक एखाद्या दिवशी नाही करायची आणि अचानक हेवी करायची, हे चुकीची गोष्ट आहे. तिसरी एक प्रॉपर झोप झाली पाहिजे, 7 ते 8 तासाची झोप झालीच पाहिजे. चौथी गोष्ट आहे, जे चुकीच्या सवयी आहे जसं सिगरेट, अल्कोहोल, तंबाखू याच्यापासून आपला बचाव केला पाहिजे. 5वी गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल आहे की नाही याचं स्वतःहून जाऊन हेल्थ चेकअप केलं पाहिजे, कारण ही सगळी आजार आहेत ती पुढे हार्ट डिझिजेसमध्ये रूपांतरित होतात आणि हे जर वेळेस आपण कंट्रोल केलं तर हार्ट डिझिजेस प्रिव्हेंट करू शकतो. ओके सर, हृदयरोगासंदर्भातली अनेक माहिती उपलब्ध आहे, तसे गैरसमज सुद्धा समाजामध्ये खूप जास्त आहेत आणि त्यामुळे असं होतं कधी कधी खरंच गंभीर लक्षणं असतात त्याकडे दुर्लक्ष होतं, कधी कधी गंभीर लक्षणं नसतात मात्र त्याची जास्तच काळजी घेतली जाते, पॉझिटिव्हनेस वाढतो. तर असे लोकांना काय मार्गदर्शन कराल, कोणती लक्षणं ही आहेत ज्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि कुठल्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं? पेशंट सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं ते गॅसमुळे. तर हार्ट अटॅक आला आहे पण पेशंटला वाटतं की गॅस आहे, मला गॅस झाला आहे म्हणून तो 2 दिवस घरीच बसतो, तोपर्यंत हृदय पूर्णपणे डॅमेज होतो किंवा पेशंट जीवही गमवतो याच्यामुळे. तर गॅसची लक्षणं हे हृदयरोगापेक्षा सिमिलर आहे हृदयरोगाच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणून गॅस वाटतो आहे पण तो तीव्र आहे, घाम सुटतो, अशक्तपणा वाटतो आहे आणि अस्वस्थ वाटतंय आणि हे अशी लक्षणं तुम्ही पहिले कधी अनुभवली नाही. आता गॅस तो बऱ्याच पेशंट्सला बऱ्याच वेळेस होत राहतो, त्यांना माहिती आहे की मला गॅस होतो, पण ही जर लक्षणं नवीन आहे किंवा जास्तच आहे तर ती गॅस नसेलही कदाचित. त्यावेळेला डायरेक्टली जाऊन एक ECG काढायला पाहिजे आणि तो कार्डिओलॉजिस्टने बघायला पाहिजे की हा गॅस आहे की हार्ट अटॅक आहे. ही गॅसची गैरसमज हा अनेक लोकांचा जीव घेते. दुसरी गैरसमज आहे की मी तरुण आहे तर मला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस फार कमी आहे. तर यामुळे की तरुण लोक प्रिकॉशन्सच घेत नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की गोळ्या घेतल्याने माझी किडनी खराब होईल आणि मग त्यामुळे पेशंट लोक गोळ्याच घेत नाही की 4 गोळ्या 5 गोळ्या एवढ्या गोळ्या घेतल्या तर माझी किडनी खराब होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे बचावात्मक गोळ्या, हार्टच्या सगळ्या गोळ्या किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या, डायबिटीजच्या गोळ्या ह्या किडनी वाचवण्यासाठी आहे, हार्ट वाचवण्यासाठी, किडनी खराब करण्यासाठी नाही आहेत. ओके, हा खूप मोठा गैरसमज आहे सर आणि त्यामुळे बरेचसे रुग्ण गोळ्या घेणं टाळतात आणि मग हृदयरोग वाढत जातो आणि मग अचानकपणे हार्ट अटॅक येतो आणि मग अगदी हॉस्पिटलाइज करावं लागतं. त्यामुळे वेळेवरती औषधं जी डॉक्टरांनी दिलेली आहेत ती घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की खरं तर जीवनशैली वरून बरेच चर्चा सुद्धा होत असते, तुम्ही सुद्धा त्याचा उल्लेख केला की जीवनशैलीचा परिणाम हा अशा प्रकारच्या आजारांवरती होत असतो. तर आत्ता भारतीयांची कोणती जीवनशैली हृदयविकाराला जास्त आमंत्रण देते? आपण आळशी झालो आहोत, आपण एक्सरसाइज अजिबात नाही करत आणि एक्सरसाइज करायचे तर ते फॅडसारखे करतो. म्हणजे आपण नियमित जे रूल्स आहे ते फॉलो नाही करत. नियमित 45 मिनिटं फास्ट वॉकिंग इनफ आहे आपल्याला हार्टला हेल्दी ठेवायला. 30 to 40 जिममध्ये जायची काय आवश्यकता? जिममध्ये जाऊन मॅरेथॉन धावायची, 26 किलोमीटर धावायची, 13 किलोमीटर धावायची, पण नियमित हवी. नियमित तुम्ही 45 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग केली, 30 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग केली तरीही तुमच्यासाठी इनफ आहे. तुम्हाला रनिंग करायची गरज नाही, तुम्हाला 20 किलोमीटर धावायची गरज नाही, काहीच करायची 20 किलो वजन उचलायची, 6 पॅक ॲबडोमेन बनवायची काहीही गरज नाही. नियमित मीडियम लेवलचं एक्सरसाइज पाहिजे. डाएटबद्दल मी ऑलरेडी सांगितलं, साधं जेवण करा, नॉन व्हेजिटेरियन फूड्स, डेअरी प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स हे कमी करा, सोडा कोल्ड्रिंक्स हे कमी करा, हिरवे पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, सॅलॅड्स हे घ्या, झोप वेळेवर घ्या, स्मोकिंग, अल्कोहोल टाळा आणि आपलं हेल्थ चेकअप नियमित करा. ओके सर, कोविड-19 नंतर सुद्धा अशी चर्चा आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. तर या कालावधीनंतर आत्ता कोणत्या प्रकारची काळजी आपण घेणं आवश्यक आहे आणि हृदयविकारासंबंधीचे कोणते धोके लक्षात घेणं आवश्यक आहे की जेणेकरून आत्ता या तपासण्या आवश्यक आहेत ज्यामुळे भविष्यात गुंतागुंत कमी होऊ शकेल? बघा, कोविड हा एक वेगळाच व्हायरस आहे, तो अनेक व्हायरसेसपेक्षा वेगळा आहे.
हा जो आपली हृदयाची नस असते त्याच्या आतमधली जी कोटिंग असते एंडोथिलियम त्याला अफेक्ट करतो. त्यामुळे नसमध्ये ब्लड क्लॉट होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्यामुळे ते क्लॉट झाल्यामुळे हार्ट अटॅक किंवा लंग्सच्या नसमध्ये क्लॉट झाल्यामुळे लंग्सला ब्लड फ्लो कमी होऊ शकतो आणि याच्यामुळे पेशंटचा जीव जाऊ शकतो. आणि हे कोविडच्या पहिल्या 3 ते 6 महिन्यामध्ये हे प्रमाण खूप जास्त असते. आणि याशिवाय जे इलेक्ट्रिकल सिस्टीम असते हृदयाची त्याच्यामध्येही कधी कधी कोविडमुळे एफेक्ट होऊन ॲरिथमिया होतो आणि हृदयाचा जो स्नायू आहे त्याच्यामध्ये कधी कधी कोविडने डायरेक्ट इन्फेक्शन होऊन हृदय कमजोर होऊ शकतं. तर हृदयाचे ठोके अनियमित पडणे हा एक प्रॉब्लेम आहे. हार्ट अटॅक येणं हा एक प्रॉब्लेम आहे कोविडमध्ये. आणि हार्ट वीक होणं हे एक प्रॉब्लेम आहे. पहिले 3 ते 6 महिन्यामध्ये हे प्रमाण जास्त असतं, नंतर ते कमी होत जाते. पण एकदा जर पेशंटला हार्ट अटॅक आला समजा किंवा त्याला हृदय अफेक्ट झालं आणि वीक झालं, मायोकार्डायटिस म्हणतात, तर ते परमनंटली वीक राहू शकतो. आणि हार्ट अटॅक पण आला तर तो पण त्याच्यामुळे हृदयाचा स्नायू डॅमेज झाला तर तो परमनंटली हृदय डॅमेज होऊ शकतो आणि त्याचे परिणाम पेशंटला आयुष्यभर भोगावे लागू शकतात. तर अशा पेशंटला ज्याला सिव्हिअर कोविड वगैरे झालंय त्यांनी आपलं ECG काढून घेणे जरुरी आहे, 2D इको करून घेणे जरुरी आहे. आणि जर त्याला चालताना वगैरे दम लागतोय तर त्याला अँजिओग्राफी वगैरेही करून घेणं जरुरी आहे. याशिवाय एक मोठा प्रॉब्लेम कोविड नंतर होतो तो डायबिटीज आहे. अनेक जणांना कोविडच्या नंतर डायबिटीज झालेला आहे, तर त्यांनी शुगरही आपली चेक करून घेतलेली योग्य राहील ज्यांना सिव्हिअर कोविड वगैरे झालेलं आहे. ओके. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की मुलुंड आणि कल्याणमधल्या फोर्टिस रुग्णालयामध्ये हार्ट अटॅकवरती उत्तम उपचार होतात. मात्र बऱ्याचदा असे रुग्ण असतात की जे थोडासा त्रास झाल्यानंतर एखाद्या साधारण डॉक्टरकडे जाऊ शकतात आणि त्यानंतर त्यांना कार्डिओलॉजिस्टकडे जाणं, पाठवणं किती आवश्यक असतं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तसं सजेशन करणं आवश्यक असतं? अनेक वेळा पेशंटसोबत जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत ते पण गॅस आणि हार्ट अटॅकचे लक्षणं डिफरन्शिएट नाही करू शकत आणि त्यामुळे हार्ट अटॅकचे पेशंट बरेच वेळा मिस होतात आणि मग त्यांना डॉक्टरपर्यंत येता फार उशीर होऊन जातो आणि पेशंटचं हृदय डॅमेज होणं किंवा जीवही जातो. तर अशा वेळेला सजेशन हेच आहे की जनरल प्रॅक्टिशनर्सने ECG घ्यावा. ते कार्डिओलॉजिस्टकडे आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, व्हॉट्सॲप आहे, एखाद्या कार्डिओलॉजिस्टला पाठवून हे हा ECG नॉर्मल आहे की नाही आहे, ही लक्षणं अशी आहे, मला पुढे काही करायला पाहिजे की नाही, असं त्या जनरल प्रॅक्टिशनरनेही करायला हरकत नाही किंवा पेशंटनेही हे करायला डायरेक्टली हरकत नाही. कारण वेळीच हा हार्ट अटॅक निदान करणे हे खूप गरजेचं आहे आणि हे गॅस आणि हार्ट अटॅक याच्यामधल्या कन्फ्युजनमुळे अनेक पेशंट जीव गमावतात. सर, ज्या कन्फ्युजनबद्दल तुम्ही बोललात तसंच एक कन्फ्युजन असतं लोकांच्या मनामध्ये की हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट. 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे आहे आणि त्या अनुषंगानं हा लोकांच्या मनातला गैरसमज तुम्ही दूर करावा की दोन्हींमध्ये नेमका फरक काय असतो? उत्तम प्रश्न आहे. अनेक लोक म्हणतात मला कार्डियक अरेस्ट आला आणि माझ्यासमोर उभे असतात. तर कार्डियक अरेस्ट हा आणि हार्ट अटॅक हे एकदम वेगळ्या गोष्टी. हार्ट अटॅक मी तुम्हाला आता सांगितलं, हार्ट अटॅक म्हणजे हृदयाची नस बंद पडल्यामुळे हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा बंद होतो, त्यामुळे तो स्नायू मरण पावायला लागतो आणि हृदय कमजोर व्हायला लागतं. आणि कार्डियक अरेस्ट केव्हा होतो की हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टीम बंद पडते. हृदयाचं इलेक्ट्रिकल सिस्टीम बंद पडल्यामुळे हृदयाचं स्पंदनच बंद होतं आणि मग 5 मिनिटं ते स्पंदन बंद झालं तर मेंदूला ब्लड फ्लो, रक्तपुरवठा बंद झाल्यावर पेशंट मृत्यू पावतो. हे दोन वेगळे आजार आहे. आता जर हार्ट अटॅक आला आणि त्याच्यानंतर पेशंटचं हृदय कमजोर व्हायला लागलं तर ते इलेक्ट्रिकल सिस्टीम अफेक्ट होऊ शकते आणि हार्ट अटॅकमध्ये हृदय बंद पडू शकतो आणि त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतो. पण प्रत्येक हार्ट अटॅक हा कार्डियक अरेस्ट नसतो. समजा पेशंट हार्ट अटॅकमधनं वाचलाही समजा आणि मग त्याच्यानंतर तो घरी गेला पण त्याचं हृदय वीक झालं तर त्याच्यानंतरही ते वीक हृदयामध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीम डॅमेज झालेली असते आणि जर हार्टचं पंपिंग त्या वीक सिस्टीममध्ये 40% खाली गेलेलं असेल तर त्याचं हृदय परत बंद पडण्याचे चान्सेस वाढतात. तर हार्ट अटॅक हा त्या क्षणी हृदयाची नस बंद होण्याचा प्रॉब्लेम आहे आणि कार्डियक अरेस्ट हे हृदयाचं स्पंदन बंद होणं आहे जे इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या फेलियरमुळे होतं. तर हे दोन्ही वेगळे प्रॉब्लेम्स आहे. कार्डियक अरेस्ट हा मोर सिरियस प्रॉब्लेम आहे कारण त्याच्यामध्ये पेशंटकडे 5 मिनिटं आहे, 5 मिनिटात ते हृदय सुरू नाही झालं परत तर तो पेशंट परमनंटली आपण गमावू. तर याच्यासाठी एक उपाय असतो CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन. आपण बघतो पेशंट असा कुठेतरी उभा आहे आणि सडनली कोलॅप्स होतो आणि मग त्याला वाचू नाही शकत. तर याच्यावरती CPR आहे म्हणून बाहेरून कृत्रिमरित्या चेस्ट ला मसाज देणे, अशा प्रकारे प्रेस करणे. आपण मूवीजमध्ये पण पाहिलं असेल पण त्याची एक टेक्निक असते ती. तर ते त्याचं ट्रेनिंग कोर्सही अवेलेबल असतात. तर ते वेळीच पेशंट पडल्याबरोबर आपण CPR सुरू केलं तर त्या पेशंटच्या हृदयाचे स्पंदन आपण आर्टिफिशियली कृत्रिमरित्या देऊ शकतो आणि मेंदूला रक्तपुरवठा आपण मेंटेन ठेवू शकतो. असे CPR देत पेशंटला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. तोपर्यंत आपण कृत्रिमरित्या ते हार्ट सुरू ठेवायला पाहिजे आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊन शॉक द्यायला पाहिजे. शॉक दिल्यावरती इलेक्ट्रिकल सिस्टीम परत कार्यरत होईल आणि मग पेशंटला वाचवता येईल.
हे फरक आहे दोघांमध्ये. हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांच्या मनामध्ये. ॲक्च्युली हार्ट अटॅक आला म्हणजे कार्डियक अरेस्ट आला आणि डेथ होणार, पण बराच फरक आहे आणि जो तुम्ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितला प्रेक्षकांना. आणखीन एक मला प्रश्न या संदर्भातला विचारायचा आहे की हार्ट अटॅक टाळण्यासाठी आपण कुठला डाएट प्लॅन करू शकतो का? कारण मगाशी तुम्ही सुद्धा उल्लेख केला की आपली आधुनिक जीवनशैली ज्यामध्ये आपण बाहेरचे पदार्थ जास्त खातो आणि घरचं जेवण जे उत्तम आहार आपलं खरं तर मानलं जातं, पण त्याकडे फारच दुर्लक्ष होतं. आता आपण घरातलं खाल्लं तर आपल्या घराच्या खाण्यावरती आपला कंट्रोल असतो. आपण काय खातो काय नाही खात ते आपला कंट्रोल असतो. आपण बाहेर गेल्यावरती आपण नाही म्हणू शकत आम्हाला सनफ्लॉवर ऑइलमध्ये वडापाव तळून द्या किंवा आम्हाला हॉटेलमध्ये एकदम कमी मिठाचं जेवण द्या, आम्ही ब्लड प्रेशरचे पेशंट आहे, किंवा आमच्या बाहेरच्या जेवणावरती आपला काहीच कंट्रोल नसतो. तर हार्टच्या पेशंटने किंवा इव्हन जनरल समाजातील सगळ्यांनीच शक्यतो घरातलं जेवण करावं, साधं जेवण करावं. आपलं पारंपरिक जेवण खूप उत्तम आहे. हिरवे पालेभाज्या, मोडाले कडधान्य, सॅलॅड्स, फ्रूट्स हे सगळं असायलाच पाहिजे आपल्या जेवणामध्ये. वरण भात भाजीपोळी हे उत्तम जेवण आहे. नॉन व्हेजिटेरियन फूड्स कमी असायला पाहिजे. बेकरी प्रोडक्ट्स, डेअरी प्रोडक्ट्स हे सगळे कमी असायला पाहिजे. आणि जे सांगितलं सोडा कोल्ड्रिंक्स हे कमी असायला पाहिजे. आपल्या जेवणामध्ये खूप फायबर्स असतात. आपले जे पारंपरिक जेवण आहे त्याच्यामध्ये फायबर्स असतात. जे बाहेरचे जेवण आहे त्याच्यामध्ये कॅलरीज असतात, ॲनिमल प्रोटीन्स असतात, आणि यामुळे फक्त हार्ट डिझीजच नाही, कॅन्सर्स वगैरे, डायबिटीज हे सगळेही आजार संभवतात. त्यामुळे साधं जेवण करणं आणि ते लिमिटेड करणं आणि हे इम्पॉर्टंट आहे. सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे प्रेक्षकांना हृदयरोगासंदर्भात. मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? माझा एकच सल्ला आहे की तुम्ही हेल्दी डाएट करा, झोप व्यवस्थित घ्या, एक्सरसाइज नियमित घ्या, आणि वाईट सवयींपासून वाचा, आणि हेल्थ चेकअप रेग्युलर करा, आणि CPR शिकून घ्या. जेणेकरून तुम्ही इतरांचे जीव तरी वाचवू तुम्ही शकाल. स्वतःचाही वाचवणार, तुमच्या प्रियजनांचेही वाचू शकाल, आणि अनोळखी लोक तेही एक पुण्याचंच काम होईल ते. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीच्या डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं याबद्दल थँक्यू सो मच. आणि यासह डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.